मानाचं प्रथम हिंदकेसरी मैदान पुशेगाव हिंदकेसरी आणि म्हणावं लागेल की पुन्हा एकदा लक्ष्यानं सिद्ध करून दाखवलं. लक्ष आहे शेट, काय सांगाल? काय म्हणजे स्वप्न होतं ते पूर्ण केलं लक्षानं. तर बघायला गेलं तर आज एक मानाचं प्रथम हिंदकेसरीचं मैदान आहे. या मैदानामध्ये गट पास झाला तरी बैलगाडी मालक खुश असतात. लक्ष्या आता आदतमध्येच म्हणावं लागेल किंवा की एवढ्या कमी वयामध्ये जवळपास सलग 2 मैदानामध्ये 2 हिंदकेसरीचे गोलाल तुम्हाला दिलेत, काय सांगाल? डबल हिंदकेसरी मान मिळवून दिला म्हणजे त्याच्यात ती क्षमता आहे आणि त्याच्यासोबत पळणारा सचिन, त्या दोघात अशी क्षमता असल्यामुळं ही साध्य झालं. तर शेट बघायला गेलं तर ज्यावेळेस आपले जुन्या बैलगाडी मालक किंवा जुन्या गाड्या जशा पळत होत्या वर्षानुवर्ष एकच पायरा पळत राहायचा, जोपर्यंत गाडी मरत नाही किंवा तोपर्यंत ती गाडी पळत राहायची. त्या पद्धतीनं सचिन आणि लक्ष्याची गाडी आपल्याला आता पळताना दिसते, काय सांगाल? 100% आता कसं आहे, आता अनुभवी काय आहेत किंवा आमची टीम आहे त्यांचं जे निर्णय आहेत की बाबा गाडी जर पळत असेल तर फोडून तर काही घ्यायचं म्हणजे त्यात साध्य काय मिळणार नाही. आपल्याला एवढं वडकीसारखं मोठ्या मैदानात 2 नंबर त्या दोघांनी मिळवून दिलाय. आता ती फोडून दुसऱ्यासोबत पळायचं मग ते काही शक्य नाही. त्याच्यापेक्षा आपलं हाही गाडी पळू द्या, चांगलं होईल. आपलं बैल पळाल्यानंतर जे नाव होतं त्या नावाबद्दल काय सांगाल? म्हणजे बैलगाडी क्षेत्रात नाव मिळतं, नाव मिळतं म्हणजे फेमच मिळतो एक प्रकारे. तो फेम म्हणजे चालता बोलता कोणाला सांगण्यासारखा नाही. म्हणजे जो अनुभव मिळेल तो आता इथून पुढे मिळणार आहे. शेट बघायला गेलं तर तुम्ही मागच्या मुलाखतीमध्ये पण म्हटला आणि आज पण पुन्हा एकदा ते सिद्ध झालंय की लक्ष्याला कुठंतरी मोठ्या नंदींचा आशीर्वाद जातो. तो त्यांच्या सहवासात असला की तो गुलालाच जातोय. मथुर असू द्या, बाकासूर असू द्या, आतापर्यंत जेव्हा जेव्हा तो त्यांच्या जवळपास राहिला तेव्हा तेव्हा गुलालाच. आज सुद्धा नशीब आमचं एवढं चांगलं आहे, मथुर सारखा नंदी आमच्या बाजूलाच आहे आणि त्याचाच कुठंतरी आशीर्वाद आम्हाला भेटलाय असं आम्ही समजतो. कुठेतरी म्हणजे तो त्याला मोठ्या नंदीचा त्या आशीर्वाद बाकासूर आणि मथुर दोन्ही पण असे म्हणजे आता मागल्या सुद्धा मैदानात आमच्या बाजूला बकासूर होता, म्हणजे त्या नंदीनं सुद्धा का आम्हाला आशीर्वादच देऊन ओळखी सारख्या मैदानात 2 नंबर मिळवून दिला. आज मथुर सारखा आज इथं आहे, तो नंदी सुद्धा का आमच्यासाठी लकीच आहे. दोन्ही नंदी आमच्यासाठी लकी आहेत, बकासूर सुद्धा आणि मथुर सुद्धा. बैलाचं नियोजन केलं जातं, दादा पण नियोजन करत असतात. कधीतरी एक काळ असा होता की तुम्हाला त्यांना हिनवलं गेलं की बैल पाळणार नाही किंवा काय होणार आहे, पण ते आज कुठंतरी तो साध्य करून दाखवतो त्याच्या पळाच्या जोरावर, काय सांगाल? नाही म्हणजे त्याला पळणार नाही असं काही कधी विषय झाला नाही, पण वैयक्तिक आपली घेतलेली बैल आहे ती त्यावेळेस थोडं बऱ्याच जणांनी हिनवलं किंवा काय निगेटिव्ह बोलणं आलं, पण ते काय उत्तर देण्यापेक्षा आपलं यश त्यांना उत्तर देते, आपण नाही दाखवायचं काय किंवा मग आपलं लक्षात. पुसेगावचा हिंदकेसरीचा गुलाल येतो त्याबद्दल काय सांगाल? काय आता ते सगळं म्हणजे सांगायसारखं, पुसेगाव महाराजांचा जो आपला आशीर्वाद आहे तो सगळ्यांना अपेक्षित असतोय आणि मिळाल्याबद्दल म्हणजे आता काय होईल ते आपल्याला योग्यच आहे. शेठ कुठंतरी असं म्हणावं लागेल की सेवागिरी महाराजांचं तुमच्यावरती कृपा आहे म्हणावं लागेल. कमी वेळामध्ये जास्त यश मी म्हणेन की तुम्हाला भेटले, काय सांगाल? होय, आता म्हणजे ओपन ज्यावेळेस तो चौसा वगैरे होईल त्यावेळेचं यश हे मिळणं ती वेगळंच आहे, पण आत्ताच्या आदत वयातच त्यानं मला जे यश दिलेलं आहे ते म्हणजे 2.5 वर्षाचा जो कालावधी गेलाय तो पाक विसरून घालवला त्यांनी. कारण आता बघायला गेलं तर बघा, आता हे पुशेगावचं एवढं मानाचं हिंदकेसरीचं मैदान आहे, भरपूर बैलगाडी मालक आजपर्यंत बैलगाडी पळवत आहेत. पिढ्यानं पिढ्या गेल्या, काही काहींच्या 2-2, 3-3 पिढ्यामध्ये बैल पळतात. पुशेगाव मैदानाचा गुलाल आजपर्यंत धावलेला त्यांना मिळाला नाही, तुम्हाला पहिल्याच वर्षी मिळाला, काय सांगाल? पहिल्या वर्षी म्हणता येत नाही, मला पण 2.5 वर्ष गेलीच, पण सगळ्यांना आपण एकच सांगू शकतो, प्रयत्न करा, यश आहे. फक्त वस्तूची पारख, नियोजन आणि सगळ्या गोष्टीचं नियोजन एक तंतोतंत व्यवस्थित बसलं पाहिजे. कुठली गाडी कुठं कशी पळल, रान कसं आहे, ड्रायव्हर कुठला योग्य आहे. आता आम्हाला ड्रायव्हर तसा भैया ड्रायव्हर लकीच आहे, त्याच्यामुळे काय आम्ही दुसऱ्या ड्रायव्हरचा विचारच करत नाही. बरोबर. आता आपल्याला कंटिन्यू जोडी पाहताना दिसेल पुढच्या मैदानात. आता पुढचं नियोजन अजून म्हणजे फायनल काय निर्णय नाही. आता हे अवचित आमचा एक निर्णय झालेला आहे, तो म्हणजे इथलाच महाराजांचं पळायचं, पुसेगाव महाराजांचा, ते पण पुढचे नियोजन अजून काही फायनल नाही झालेले. ठीक आहे मित्रांनो, बघू शकताय लक्ष्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. सलग दुसरं हिंदकेसरीचं मैदान आणि गुलाल मिळवून दिलाय. फायनलचा फेरा देखील पळायचा आहे, पण सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं गुलाल मिळाला हेच भरपूर आहे आणि फायनलच्या फेऱ्यानंतर जे काय होईल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या संपूर्ण टीमला तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद.